अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. जीवनात काही गोष्टी ज्या आहेत, ज्या अत्यावश्यक आहेत, ज्याची आपल्याला पूर्णपणे गरज आहे, अशा काही गोष्टी आहेत ज्या मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायलाच हवे. ज्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाची असणारी भक्ती. जर तुम्हाला भगवंताची साथ मिळवायची असेल, जर भगवंताकडून प्रेरणा घ्यायची असेल, भगवंत सांगताय त्या मार्गावर आपल्याला चालावंच लागेल. जर भगवंताची साथ आपल्याला मिळवायची असेल, त्यांचं दर्शन आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल, तर भक्तीशिवाय दुसरा पर्याय नाही. भक्ती जी मनापासून केली जाते ती खरी भक्ती, जी विश्वासाने श्रद्धेने केली जाते ती खरी भक्ती. फक्त दुसऱ्या कुठल्याही प्रकारे करणारी भक्ती खरी नव्हे. आपण एखाद्या कामासाठी जर फक्त देवाची पूजा करत असू आणि ते काम झाल्यानंतर भगवंताचं नाव देखील घेत नसू, तर अशी भक्ती म्हणजे खरी भक्ती नाही. जी तुम्ही नित्यनियमाने करता, जी रोज करता, जी डोळे मिटवून आणि शांतपणे करता, ती खरी भक्ती. देवाला तुमच्याकडून काहीच नको. फक्त रोज तुम्ही जरी 5 मिनिटे भगवंतासमोर बसला, आपल्या मनातील गोष्टी त्यांच्यासोबत सांगितल्या, त्यांच्याकडे जर काही मागणी असेल ती फक्त तुम्ही त्यांना सांगितली तरी खूप आहे. परंतु आपल्याला छोट्या गोष्टीचा मोठा बोबारा करण्याची सवय लागली आहे. आपण आपल्या पोटामध्ये एकही गोष्ट ठेवत नाही. आपलं दुःख जरी छोटं असलं तरी दुनियेला ते मोठं करून सांगतो. असं अजिबात करू नका. जरी तुम्हाला आनंद झाला ना, तो आनंद आपण देवासोबत नक्की तुम्ही तो सांगा, देवासोबत शेअर करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा आनंद द्विगुणित होईल. परंतु आपल्याला ती सवय नाही. आपल्याला इतरांसोबत तो आनंद शेअर करण्यामध्ये मजा येते, परंतु भगवंताला 4 गोष्टी आपल्या मनातील सांगण्यासाठी आपल्याला लाज वाटते. मग ही भक्ती काय कामाची, जी फक्त तुमच्या गोष्टी वदवून घेण्यासाठी तुम्ही भक्ती करत असाल? तुम्ही आनंदामध्ये असू द्या किंवा दुःखामध्ये असू द्या, तुम्ही कोणत्याही सिच्युएशनमध्ये असू द्या, तुम्ही भगवंताचं नाव घेतल्याशिवाय राहू नका. ती रोजची आपली दिनचर्यामध्ये ती गोष्ट तुम्ही ॲड करा, जेणेकरून तुम्हाला तो दिवस उजेडल्यानंतर तेथे तुम्ही जालच, तेथे तुम्ही दिवाच लावाल आणि तेथे 5 मिनिटे बसालच. मग कुठलीही परिस्थिती असू द्या, तुम्ही त्या परिस्थितीमध्ये ती गोष्ट तुम्ही विसरणार नाही. ती म्हणजे खरी भक्ती होय. परंतु आपण त्या व्यतिरिक्त आणखी गोष्टींना जास्त भर देतोय. आपण थोडी जरी भक्ती केली तरी आपण जगाला ओरडून सांगतोय की मी खूप भक्ती करतो, मी सेवा करतो, मी हे करतो, मी ते करतो. स्वतःची वाह करून घेऊ नका, कारण आपल्यापेक्षा खूप महारथी मोठे आहेत, जे आपल्या असलेल्या ज्ञानाचा, भक्तीचा कधीच गर्व करत नाही. आणि तुम्हीही करू नका, कारण ज्या गोष्टीचा गर्व केला जातो त्याचा अहंकार आपल्या मनामध्ये चढतो आणि त्यानंतर ती गोष्ट एक दिवस आपल्या हातून निघून जाते. म्हणून तुम्ही भक्ती करत असाल किंवा सेवा करत असाल तर त्या गोष्टीचा जास्त गर्व करू नका. त्या गोष्टीचा अभिमान नक्की बाळगा, कारण आपण स्वामींचे भक्त आहोत. नक्कीच तुम्ही त्या गोष्टीचा अभिमान बाळगला पाहिजे. कधीकधी काही गोष्टी असतात त्या आपल्याला मान्यच कराव्या लागतात, म्हणून जास्त गर्व करू नका. या सुंदर जीवनात तुम्हाला अनेकांनी त्रास दिला असेल, तुमचा छळ केला असेल, तुम्हाला वाईट काळामध्ये तुमची साथ सोडून निघून गेल्या असतील. म्हणून अशा व्यक्ती तुमच्या जीवनात पुन्हा येऊ नयेत, म्हणून देव तुमच्यावरती खूप सारे चमत्कार करणार आहेत आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन सांगत आहेत. बाळा, देव म्हणतात की प्रत्येक माणसाला ओळखायला शिका. माणूस कशासाठी तुमच्याशी गोड बोलत आहे, किंवा तुमच्या वाईट काळामध्ये तो तुमच्यासोबत असतो की नाही, किंवा त्याने तुमची साथ वेळोवेळी दिली का, या सर्वावरून ठरते की तो माणूस पुढे जाऊन तुमचा विश्वासघात करेल की नाही. बाळांनो, योग्य वेळेआधीच तुम्ही माणसे ओळखायला शिका, कारण की जेव्हा तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये असणार त्यावेळेस अशा व्यक्ती तुमचे घात करणार आणि तुम्हाला अपयशी करणार. म्हणून बाळांनो, अशा व्यक्तींपासून नेहमी सावध राहा. जीवनात चढ उतार येत असतात, म्हणून लगेच घाबरून जाऊ नका. जे होत आहे ते सर्व आपल्या भल्यासाठी होत आहे, असं मनामध्ये आशा बाळगा.
देव कधी कोणाचं वाईट करत नाही आणि करूही शकणार नाही. कारण बाळांनो, देवाने असं कधी केलं नाही आणि देवाला हे जमत देखील नाही. देव सर्व शक्तिमान आहेत. त्यांना फक्त आपल्या भक्तांचं भलं करवायचं आहे. बाळांनो, जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा देवाचं स्मरण करायला विसरू नका. देवाला कधीच कोणत्याही गोष्टीमध्ये विसरून जाऊ नका. प्रत्येक चांगल्या कामामध्ये देवाला आवाहन करा की हे देवा, हे माझं काम पूर्ण होऊ द्या, मला माझ्या कामामध्ये मदत करा. हे देवा, मी तुमच्या चरणाशी आलो आहे, मला तुमच्या चरणाशी आश्रय द्या. मी जीवनामध्ये जे जे काही करत आहे त्या प्रत्येक गोष्टीला पाठिंबा द्या. मी तुमच्या आशीर्वादानेच हे सर्व काही करत आहे. माझी किंमत तुमच्यापुढे शून्य आहे. सर्व करता करविता तुम्हीच आहेत. हे देवा, मला योग्य ज्ञान द्या, मला योग्य मार्गदर्शन द्या, मला जीवनावरती यशस्वी होण्यासाठी योग्य मार्ग दाखवा. हे देवा, मला जीवनात खूप सारा आनंद द्या. मी जी मेहनत करत आहे त्या मेहनतीला यश द्या. हे देवा, मी खूप प्रयत्न करणार आहे. तुम्ही जे काही सांगत आहात ते सर्व काही मी आता ऐकणार आहे. मला खात्री आहे की तुम्ही नेहमी माझ्यासोबत असणार आहेत. हे देवा, मी तुमचे आभार मानतो की तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात आणि मला मार्गदर्शन करत आहात. बाळांनो, अशी प्रार्थना देवाकडे नेहमी तुम्ही करत जा आणि वेळोवेळी देवाचे आभार मानायला विसरू नका. जर तुम्ही सहमत असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा. बाळांनो, आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही आपल्याला मिळणार आहे. आत्तापर्यंत जे जे काही मिळालं आहे ती सर्व देवाचीच कृपा आहे आणि इथून पुढे देखील जे काही मिळणार आहे ती देखील आपल्या देवाचीच कृपा असणार आहे. म्हणून कधी असं समजू नका की देवाने आपल्यासाठी काही केलं नाही. योग्य वेळ आली की सर्व काही देवच करत असतात. आपल्यासोबतची मनुष्य आपली साथ सोडून जातात, परंतु देव कधीच आपली साथ सोडत नाही. वाईट काळ असो किंवा चांगला काळ असो, प्रत्येक काळामध्ये देवाला कधीच विसरून जाऊ नका. बाळांनो, देव म्हणतात की बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मला फक्त तुझ्याकडून प्रयत्नांची अपेक्षा आहे. तू जे काही प्रयत्न करत आहेस ते प्रयत्न फक्त प्रामाणिकपणे कर. जे काही होईल त्यासाठी मी समर्थ आहे. तू अजिबातही काळजी करू नकोस. तुझ्या जीवनात योग्य मार्गदर्शन मी तुला देणार आहे. तुला योग्य मार्ग मी दाखवणार आहे. तुला जे